आणि समता परिषदेची बैठक छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली। बैठकीदरम्यान भुजबळांनी उपोषणकर्ते हाके आणि ससाणे यांच्याशी फोन करून चर्चा केली आणि समता परिषद ही त्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणीही नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले। लक्ष्मण हाके यांनी आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे, त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी छगन भुजबळ यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे। मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत, बरोबर, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे, आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे, त्यांचा सुद्धा तसा आग्रहच आहे। तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल, लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती। त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि STला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जाती जनगणना जर झाली तर भारत सरकारतर्फे ते व्हायला पाहिजे। नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल, पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात SC STना तसे ओबीसीला येत नाही। त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली। त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक एक काही पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला, लक्ष्मण हा करता येईल, पण आता निवडणुका येत आहेत ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना, पॉझिटिव्ह परिणाम होईल। तर आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे आपल्याला।